मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉग मध्ये। तर मित्रांनो रविवारी होते आमच्या शाळेतल्या मित्रांचा गेट टुगेदर, म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आमच्या शाळेमध्ये जमलो। मित्रांनो आम्ही होतो तेव्हा आणि आताच्या शाळेमध्ये भरपूर बदल झाला। आमचे नेते मित्रांनो अवधूत साहेबांची अशी दावत एंट्री झाली बघा। मित्रांनो सगळेजण अशी एकत्र जमणार होती, त्यामुळे सगळ्यांना एक्साइटमेंट वेगळीच होती। मित्रांनो या गेट टुगेदरचं नियोजन सर्वेश, उमर आणि राघवेंद्र यांनी परफेक्ट केलेलं बघा। मित्रांनो सगळेजण आधी आम्ही जुन्या शाळेच्या आमच्या वर्गात येऊन बसलो। मित्रांनो शाळेची इमारत अजूनही तीच आहे। मित्रांनो वर्गात एंट्री केल्यानंतर सगळ्यांच्या आपापल्या आठवणी जाग्या झाल्या। तर मित्रांनो आताच्या मुलांना हे बेंच आल्यात, आम्ही होतो तेव्हा पोतं किंवा त्या जमखान्याच्या पट्ट्या असायच्या। तर मित्रांनो शाळेतल्या काही वस्तू भरपूर बदलल्या, पण ते जुने मित्र, ते जुन्या आठवणी, शिक्षक हे सर्वांच्या अजूनही लक्षात आहेत। मित्रांनो आम्हाला शिकवायला असणाऱ्या बुवा मॅडमांना आम्ही आमंत्रित केलं होतं। त्यानंतर मित्रांनो एंट्री झाली बबलूची, मागोमाग लगेच शेखर पण आला। मित्रांनो टायमिंग होता 11चं, पण आम्हाला शाळेतच 12:30 वाजले होते। हळूहळू सगळेजण जमा झाले, तोपर्यंत एंट्री झाली आमच्या सर्वेश भाऊंची। सर्वेश भाऊनी आल्याला कोणाची भेट घेतली बघा, त्यांनी भेट घेतली चक्क बबलू साहेबांची। नंतर मित्रांनो आमचा बाकीचा कार्यक्रम आम्हाला करायचा होता नंदवाळमध्ये असणाऱ्या वीरा फार्म हाऊस मध्ये। त्यानंतर मुलांनी आपापल्या 2 व्हीलर घेतल्या, मुलींसाठी वेगळ्या 2 4 व्हीलर केल्या होत्या। मित्रांनो आम्ही सगळेजण निघालो नंदवाळकडे। नंदवाळ आमच्या गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर फक्त अंतर आहे। मित्रांनो 10 ते 15 मिनिटातच आम्ही वीरा फार्म हाऊस मध्ये पोहोचलो। फार्म हाऊस एक नंबर होता। तर मित्रांनो इथली झाडं, इथली हिरवळ, इथली शांतता एकदम मन प्रसन्न झालं बघा। क्षणातला पण व्हिडिओ मध्ये घेतलो आणि आलो फार्म हाऊस मध्ये। मित्रांनो स्विमिंग पूल फक्त बघा कसला चकचकीत आहे। स्विमिंग पूलचं पाणी पण एकदम क्वालिटी होतं। अवधूत बघा लगेच गेला वर, मग मी पण म्हटलं वर जाऊन व्हिडिओ तरी काढून घेऊया। तर मित्रांनो वर आलो आणि वरनं फक्त व्ह्यू बघा कसला खतरनाक दिसतोय। आलो वर, तो वर माझ्या पाठीमागनं सगळीच वर आलीत बघा, त्यांना आपण व्हिडिओ मध्ये घेतलो। मित्रांनो या फार्म हाऊसचं नियोजन, ह्या गेट टुगेदरचं नियोजन, जेवणाचं नियोजन, हे सगळं नियोजन सर्वेश, परवेश आणि राघवेंद्र यांनी केलं होतं। मासवर आलो तोपर्यंत हे चिकन क्रिस्पी तयार होतं, मग सगळ्यांनी ह्याच्यावर आडवा हात मारला। अगं चिकन क्रिस्पी एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी झालतं बघा। मित्रांनो असलं हे सगळं नियोजन लावणं म्हणजे काय चेष्टा नसते। मित्रांनो असलं हे कार्यक्रम कोणाला तरी पुढे व्हायलाच लागते, त्याशिवाय असलं कार्यक्रम पारच पडत नाहीत। तर मित्रांनो आतमध्ये हे जेवण अजून करायला सुरुवात होती बघा। जेवायला थोडासा वेळ होता म्हणून मुलींनी पण स्टार्टरवर जरा हात मारला। तर मित्रांनो ही बघा लग्न झालेल्यांची अवस्था। मी सगळं इथं बसलो आणि या बबलूचा काय विषय वेगळा चालू होता बघा। मित्रांनो सगळेजण एकत्र जमले होते, काही जणांनी तर बऱ्याच वर्ष कुणाला बघितलंच नव्हतं। त्यानंतर मित्रांनो मॅडमांनी पण 2 शब्द बोललेत आणि त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी मिठाईचा बॉक्स आणला होता। मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे मॅडमांना अजून पण सगळेजण चांगले लक्षात होते बघा। त्यानंतर सगळ्यांनी ग्रुप फोटो घेतला, त्यानंतर मॅडमांना शाल आणि बुके पण दिला। व्हिडिओचा पार्ट 2 पण येणार आहे, तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करा।